गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. स्वयंदर्शन अंतरी कर्म, अज्ञान जागृत ज्ञान धर्म. आपल्याला खऱ्या अर्थाने स्वयंधर्म जागृत झालं पाहिजे. आणि ते जागृत होण्यासाठीच खऱ्या अर्थाने आपण जे स्वतंत्रता आपल्यात असली पाहिजे. आणि ती स्वतंत्रता कशी, त्या विचाराने कसा राहील, ह्याचं सतत चिंतन करणं म्हणजे खरा परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे गंध लावणं, पूजा करणं हा तर भाग झाला त्याच्यातला. पण माझ्यावर कोणी अन्याय करत असेल त्याच्यात सुद्धासाठी मी हे असलं पाहिजे, माझ्यातलं युद्ध असलं पाहिजे. नाही, अन्यायविरुद्ध युद्ध असलं पाहिजे. माझ्यातले अनेक विषय असतात, मन, बुद्धी, इंद्रिय, हे सुद्धा कधी कधी हे सर जाऊ दे, सोड असा विचार करतात. त्याला पण करू नये द्यायचा. आपल्यामध्येच आपण स्वतंत्रता कशी असली पाहिजे, स्वतंत्रता आपल्यात असली पाहिजे. म्हणून आपला विषय, इंद्रिय, ज्ञान, कर्म इंद्रिय, पंचेंद्रिय विषय असतात, ते आपल्याला असे आवाज उठवतात. त्याला कुठेतरी स्वतंत्रता कशी होईल, कसा बनेल आणि शांत कसा बनेल, याचं दर्शन कसं माझ्यात होईल, हा विचार करणं खऱ्या अर्थाने स्वयंदर्शन अंतरी कर्म हा खरा कर्म केला पाहिजे. आपण करतो का? सगळ्यांनी प्रश्न करा स्वतःला. तो केला पाहिजे आणि ते करून खऱ्या अर्थाने आचरणात आणून कृतीत घडवलं पाहिजे. आणि ते घडवण्यासाठीच तर हा खरा आत्मचिंतने विचार, स्वबोध विचार आहे. आपण त्या विचाराने गेलो पाहिजे. ते जाण्यासाठीच हा खरा उत्तम परमार्थ सांगितलेला आहे, ते स्वबोधात. म्हणून अज्ञान जागृत ज्ञान व्हावे. खऱ्या अर्थाने अज्ञान केलं पाहिजे. अज्ञानाची जी पातळी आहे ती आपल्याला कमी करता आली पाहिजे. अज्ञान घालवता आलं पाहिजे, खऱ्या अर्थाने ज्ञान झालं पाहिजे. आणि ज्ञान होण्यासाठीच तर हा खरा आत्मचिंतनी विचार आहे. मग तो स्वयं मी दर्शन, माझं दर्शन मीच केलं पाहिजे. ते मी करतो का, पहिला हा प्रश्न विचारायचा स्वतःलाच. मी करत असेल तर मग मी करून कसा राहतो, कसा वागतो, कसा विचार करतो, याचं चिंतन ते लिहिलं पाहिजे. आपण डायरेक्ट मी किती चुका केल्या, आज काल किती चुका झाल्या, या चुकाचा निश्चितीमध्ये आपल्या असला पाहिजे. आणि तो असला पाहिजे म्हणून अंतरी कर्म, हा कर्म अंतरी असला पाहिजे. आणि तो कर्म होण्यासाठीच उत्तम हा खरा परमार्थ आहे. ज्या आपल्याला ज्याने सांगितलं हे उत्तम विचार, ते स्वयं आत्मस्वरूप विचार आहेत. मी सांगणारा कोण नाही, माझ्याकडे मलाच सांगणारा तो आहे, तर मी सांगेल कोण. मी मला समजलं म्हणून बोलतो, मला काय आहे त्यातलं. सगळा विधाता तो आहे. आणि म्हणून आपलं दर्शन स्वयंदर्शन आपण झालं पाहिजे. खरं तर आपण म्हणतो ना विश्वरूप दर्शन, ते माझ्यामध्येच आहे सगळं. तुम्ही कुठे शोधतो? आपण शोधायला निघतो, आपला शोध थांबला पाहिजे. थांबतो तेव्हा खरं अर्थात दर्शन होतं. माझ्यामध्येच आहे तो आणि तो दुसरा तोच आहे. तू आणि मी गेला का दर्शन सहज होते. आणि म्हणून अज्ञान जाऊन जागृती येते आणि खरे ज्ञानाचा समज आपल्यात येते, खरा धर्म समजतो. तर आपण आजच्या दिवशी 15 ऑगस्ट आहे, सगळ्यांनी विचाराने खऱ्या अर्थाने आपल्यात क्रांती केली पाहिजे. आपल्यातली स्वतंत्रता आपल्यात आली पाहिजे. हा विचार आपण सतत रुजवणं फार गरजेचं आहे. गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद.